शकतोय हा चेंडू, पण ट्रॅक सागर 3 षटकांचा सामना आहे. अप्रतिम चेंडू, भन्नाट वेग पाहायला मिळाला. चांगला वेगवान गतीचा चेंडू आहे. 2 चेंडूची फेकी झाली. आतापर्यंत पाहायला गेलं धावसंख्या जम पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. अशी गोलंदाजी हेवी ठरतीये सागरची मैदानात, कारण 3 षटकांचा खेळ आहे. जितपत धावा कमी जातील तेवढ्या चेस करायला भिसेगाव संघाला. फटका फसतोय की काय, स्वतः सागर चेंडू खाली येतोय. फटका फसला, युवराजला परतावं लागतंय. पहिला हादरा बसतोय युवराजच्या स्वरूपामध्ये. जो मॅच मध्ये पाहायला गेलं विकेट सलामीचा बॅटर तंबूच्या आश्रमामध्ये आला. नवीन बॅटर राहुल, मागच्या मॅचचा वंडर बॉय, मागच्या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला तो म्हणजे राहुल मैदानात दाखल झाला. धाव आलाय टोटल 9 या आकड्यावरती. 3 चेंडूंची फेकी झाली. हेवी ठरतोय सागर, कारण की पहिल्या षटकात सलमानने धावा खर्च केला. 9 धावसंख्या स्थिरावली आहे. 3 चेंडू निर्धाव टाकलेत. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा आणि तिसरा चेंडू ते विकेट आली. अप्रतिम चेंडू आहे. वा, काय गती आहे चेंडूला पाहायला मिळाली. डायरेक्ट चेंडू गेला ना, टप्पा पडून डायरेक्ट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. काय पेस आहे, अप्रतिम गती आहे, अप्रतिम मनगटातली ताकद, पेस मध्ये गतीमध्ये परिवर्तन. वा, अप्रतिम गोलंदाजी, भन्नाट वेग आहे. 4 चेंडू झाले, एकही धाव खर्च नाही आहे सागर गोलंदाजाकडून. अप्रतिम चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे. वा, राहुलला मात्र हात खुले करून देत नाही सर पाहायला गेलं तर मैदानात, कारण की आतापर्यंत ना 5 चेंडूंची फेकी केली आहे. मिडन षटक ठरतंय की काय पाहायला गेलं तर सागरचं. 5 चेंडू झालेत आतापर्यंत. अप्रतिम चेंडू, मिड ऑन षटक ठरलं आमचं.